आज आहे धनत्रयोदशी आणि त्यासाठीच आज मला घराची क्लिनिंग करायची होती. तर आजपासून मला लागलेल्या आहेत सुट्ट्या. तर आम्ही दोघे आता घरीच आहोत. पुढचे काही दिवस दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता इथून पुढे मी डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज धनत्रयोदशीचा दिवस आहे. काल वसुबारस होता आणि त्यासाठी नाही तर आज सगळं आवरून घेतलं होतं मी. आता मला संध्याकाळच्या पूजाची देखील तयारी करायची होती. तर सकाळी स्वयंपाक वगैरे केला, जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळी इथं ना मी मग रांगोळी काढायला घेतली होती. मला दिवेसुद्धा लावायचे होते आणि नाही आज येतानाच दिवे घेऊन आले होते. मी काही गेले नव्हते. अजून जायचं आहे शॉपिंग करायला. अजून काहीच केलेलं नाही. तर इथं ना थोडंसं संध्याकाळचं रुटीन दाखवते मी. तर इथं ना मी आवरून घेतलं होतं माझं आणि आज मी केससुद्धा धुतले होते खूप दिवसानंतर. जर म्हणजे ड्युटीला गेलं ना तर केस धुणं होतच नाही. एवढे मोठे केस वाळत पण नाही लवकर. त्यामुळे ना आज सकाळीच मी इथे केस धुतले होते छानपैकी. त्यानंतर केस धुतल्यावरती ना मला इतकं छान वाटतं, खूप छान. पण वाळायला खूप जास्त वेळ लागतो. तर इथं रांगोळी काढत होते मी संध्याकाळच्या वेळी आणि आज ना यमदीपदान देखील आहे. म्हणजे अ, दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे कणकेचा. तर ते सुद्धा मला करायचं आहे. यानंतर आता बघू शकता इथं ना मी सगळे अगोदर देवांचे जे दिवे आहेत ना ते घासून घेतले होते स्वच्छ आणि त्यानंतर इथं पणत्यासुद्धा लावायच्या आहे आणि तुम्हाला ना ह्या अशा वाती बनवायला येतात का? नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. तर ह्या ना कापसापासून बनवलेल्या वाती आहे. बघू शकता अशा म्हणजे 5 पदरी वाती आहेत ह्या. तर ह्या माझ्या आईने बनवून दिलेल्या आहेत मला. तर इथे मी सगळे दिवे लावून घेतले आणि त्यानंतर ना सगळीकडे बाहेर गॅलरीमध्ये आणि नंतर बाहेर ठेवले होते दरवाजाच्या तिथे आणि त्यानंतर आता इथे मला यमदीपदान करायचं होतं. म्हणजे यमदेवताला दिवा लावायचा होता. त्यासाठी इथं ना अगोदर मी इथं सगळे दिवे लावून घेतले. आमच्या समोर बघू शकताय तुम्ही किती लाइटिंग केलेली आहे. आम्ही काही लाइटिंग केलेली नाहीये. म्हणजे खूप उंच आहे ते. हे बोलले आज संध्याकाळी बघू म्हणजे लाइटिंग आहे पण लावायला खूप जास्त हे होईल ना त्यामुळं नाही लावली अजून. बघू आज संध्याकाळी लावून घेऊ. तर इथे सगळे दिवे लावून झाले होते माझे आणि त्यानंतर इथं आज ना बाहेरची रांगोळी सुद्धा दाखवतेय मी तुम्हाला. तर यांनी ना खूप छान तोरण आणलं होतं. आता ते नाही दाखवत मी अजून लावलंच नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दाखवेन तुम्हाला. तर इथे रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि आता ना यमदीपदान करायचं होतं. त्यासाठी इथं मी ना एका म्हणजे वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना पाणी टाकून मी मळलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिवा करायला जेवढं पीठ लागेल ना तेवढंच मळायचं आहे. जास्त मळायचं नाहीये आणि तेवढं संपवायचं आहे या दिवा करण्यासाठी. ठेवायचं नाहीये त्यातलं. तर बघू शकता असे 2 मुटके करायचे आहे आणि 1 दिवा करायचा आहे. तर दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.